या शाळेचे आद्य प्रवर्तक जिजाबा मोहिते यांनी हृदयाला लोटून टाकणार असं भाषण केलंय. आणि मला खरोखर माझे अश्रू सुद्धा आवरता आले नाहीत. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतोय. आणि 42 सालामध्ये आम्ही सुद्धा त्या लहानपणी स्वातंत्र्य युद्धात होतो. माझे वडील आणि आई यांनी गांधीजींना आपलं सर्वस्व वाहिलं होतं आणि मी सुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणापासून राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळवण्याची होती. कॉलेजमध्ये असताना जेव्हा भारत छोडोचा नारा लागला 9 ऑगस्टच्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं राहून मी प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदुका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळेचे जे कॉलेजचे मुख्य प्रिन्सिपल होते त्यांनी या सहयोगांना सांगितलं की मला तेव्हाच वाटलं की काहीतरी मोठी शक्ती असेल की 18 वर्षाच्या वयामध्ये या बंदुका आणि ह्यांच्या समोर कशी उभी राहिली. एकटी मी उभे होते. मग ते कॉलेज आम्ही बंद पाडलं. त्यानंतर 42 सालात मी अध्यात्माचा विचार केला नाही, फक्त देशाला स्वतंत्र करण्याचा. आणि त्यावेळेला आम्हाला त्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले, बर्फावर घातलं. आई माझी, तिला वाटायचं 18 वर्षाची मुलगी आहे, हिचे प्राण जाणार. आणि जवळजवळ 9 महिने मला भूमिगत व्हावं लागलं. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वाहवत गेले. आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळालं होतं की आपल्या देशातली गरिबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये स्वच्छता आली पाहिजे, हे जे गांधीजींचं सगळं काही देशाबद्दलचं प्रेम होतं ते कुठेतरी वाऱ्यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आली मला की हे कसलं स्वातंत्र्य